अन्यायकारक कर प्रणाली या विरोधात गेले 1 महिन्यापासून पलूसमध्ये जन आक्रोश, जनमानसात जो चुकीचा संदेश विरोध देत आहेत असा सत्ताधारी यांचं म्हणणं आहे. मला एक असं म्हणायचं आहे की लोकनियुक्त बॉडी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात एक कायदा दिलाय की तो कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलाय तो ती ठरवलेली बॉडी ते रद्द करू शकते. हा कायदा पलूच्या जनतेला सत्ताधारी का सांगत नाही? मुळात त्यांना पलूच्या जनतेच्या हितासाठी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. फक्त आणि फक्त आपली स्वतःची टक्केवारी आणि भ्रष्टाचार जे पहिल्यापासून चालत आहे तेच यांना पुढे चालवत ठेवायचं आहे. मी या अनुषंगानं पलूच्या जनतेला एक सांगतो, आम्ही पहिल्यापासून तुमच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. तुमची अशीच साथ आम्हाला द्या. उद्या 31 जुलै सकाळी 9 वाजता शिवतीर्थाहून आपला मोर्चा निघेल आणि तो मोर्चा नगर परिषदेवर आपण तिथं मोर्चा काढू. आणि सत्ताधाऱ्यांना हा जो जिव्हाळ्याचा पलूच्या नागरिकचा प्रश्न होता, आम्ही गेले 10-12 दिवसापूर्वी नगर परिषदला हा विषय मासिक बॉडीमध्ये अजेंड्यावर ठेवावा यासाठी पत्र दिलेलं होतं. पण मुद्दाम होऊन हा विषय ठराव घेतलेला नाही. कारण ठरावात घेतला तर याचं प्रोसिडिंग होतं आणि कायद्यानं त्याचं अंमलबजावणी करावी लागते. हे टाळण्यासाठी ह्या सत्ताधाऱ्यांनी हा खेळ खेळला. यांना कुठल्याही पलूच्या जनतेशी देणं घेणं नाही. पण आम्ही हा उद्या जो निर्णय घेतला की सर्वपक्षीय गट सगळे विसरून आम्ही एकत्र येतोय. पोलीस पुराणे तुम्ही सुद्धा या असं मी आवाहन करतो. थांबतो.